निफाड येथे स्वारी पक्षाची बैठक उत्साहात संपन्न। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत प्रणेते मनोजभाई संसार यांच्या स्वप्नातील स्वारी पक्षाच्या संघटन बळकटीकरणासाठी निफाड येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। पक्षाचे राष्ट्राध्यक्ष सागर संसारे यांच्या आदेशानुसार व नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष माननीय महेंद्र पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक काँग्रेस कमिटी हॉल निफाड येथे संपन्न झाली आहे। बैठकीची सुरुवात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली आहे। उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र पगार यांनी पक्ष संघटनेच्या मजबूतीसाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले। बैठकीत निफाड तालुकाध्यक्षपदी सुरेश खडताळे यांची तर निफाड शहराध्यक्षपदी दादाराव काऊतकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। बैठकीला नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भगवान गरुड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर जाधव, महिला आघाडी अध्यक्ष अनिता गडादरा, ॲडव्होकेट सुजित भालेराव, मोहन जावळे, नरहरे निर्भवणे, राहुल गांगुर्डे, आकाश गायकवाड, प्रवीण गायकवाड, अमोल बोढारे, किरण मोरे, दादाराव पंडित, लाला भालेराव, जय काऊतकर, संतोष साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बैठक उत्साही वातावरणात पार पडली असून पक्ष संघटनेने नवीन ऊर्जा मिळाली आहे। आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची बैठक आपल्या ह्या निफाड शहरामध्ये झालेली आहे। बऱ्याच दिवसापासून जो स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं काही लोक होण्याचे काम थांबलं, परंतु माझी गेल्या 8 तारखेला नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आणि या निफाडच्या पदाधिकाऱ्यांनी एक जिल्हाध्यक्ष नवीन नूतन जिल्हाध्यक्षाचा सत्कार म्हणून या ठिकाणी आज बैठक आयोजित केली होती। मी तमाम या ठिकाणच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो। या बैठकीमध्ये भरपूर विषयावर साधाबाधक स्वरूपाची चर्चा झाली। या निफाड शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमच्या निफाडमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा सरसावले आहेत आणि लवकरच ते आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला जनतेच्या प्रयत्नासाठी ते रस्त्यावर उतरलेले दिसतील आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा या निफाडमध्ये या तालुक्याला नवीन तालुका अध्यक्ष म्हणून सुरेशभाई खडताळे गेले अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीचे सातत्याने काम करायचे आणि म्हणून आमच्या पक्ष श्रेणीतल्या मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना आम्ही आज निफाड तालुका अध्यक्षपद जाहीर केलेलं आहे। त्याचबरोबर जे अनेक दिवसापासून आंबेडकरी चळवळी सातत्याने काम करतात, फुले आंबेडकरांची विचारधारा ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशा विचारधारेचे दादाभाऊ काऊतकर यांना आज मी शहराध्यक्षपदी त्यांना आम्ही बहाल केलेलं आहे। थोड्या दिवसात आम्ही पूर्ण हे दोन्ही नूतन पदाधिकारी शहराचे आणि तालुक्याचे कार्यकारिणी ही जाहीर करणार आहेत, परंतु तत्पूर्वी थोड्या दिवसात सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आमचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते लोकसभा आंदोलनाच्या स्वरूपातून एक स्वाभिमानी चळवळ पुन्हा एकदा नव्याने उभे करतील अशी मला अपेक्षा आहे आणि या दोन्ही पदाधिकाऱ्यांना मी आमच्या पक्षाच्या वतीने माझ्याबरोबर आलेल्या नेत्यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आगामी काळात येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत की आमच्या पक्षाचे जे नेते गण आहे त्याची महाविकास आघाडीबरोबर लोकसभेला आणि विधानसभेला आमची युती झालेली होती आणि आज रोजी आमच्या पक्षाच्या नेते लोकांची बैठका चालू आहे। जो सन्मानपूर्वक लोकसभेला आणि विधानसभेला आमच्या पक्षाच्या नेत्यांना बरोबर घेतलं गेलं। आता सुद्धा पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या संदर्भात आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक बरोबर घेऊन जर महाविकास आघाडीने आम्हाला जर जागा सोडल्या तर नक्कीच आम्ही त्यांचा सन्मान करू, त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्याबरोबर काम करू। परंतु जर आमच्या कार्यकर्त्यांना डावललं गेलं किंवा आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही तर सर्वच्या सर्व जागा। नाशिक लोकशाही न्यूज साठी सागर निकाळे, निफाड।